वैष्णवनिका समरम सत्यश्रमणे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंग त्याच्या संबंधाचा जो विचार सांगतात थोडासा आपण आपल्या बुद्धीप्रमाणे पडण्याचा प्रयत्न केला. भगवंताचं थोडंसं कार्याचं चरित्र सांगतो. आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला नेहमीचा प्रकार आहे. परमात्म्याचा अवतार झाला. द्वापर युगाच्या शेवटच्या काळात भगवंताने अवतार धारण केला. तो मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत देवाचा अवतार झाला आणि तिथून मग परमात्मा आपल्या वडिलांना सांगून गोकुळामध्ये आले. गोकुळात आल्याच्या नंतर देवाच्या जन्माचा आनंदाचा उत्सव साजरा झाला. परमात्मा तिथे लहानाचे मोठे व्हायला लागले. पहिल्यांदा 6व्या दिवशी पूतनेचा नाश भगवंताने जेव्हा केला तेव्हा पूतना एवढी मोठी बलाढ्य असलेली राक्षसी पण एक 6व्या दिवशी मारणार लेकरू पण नक्की माझा वैरी तोच आहे असा कंसाचा निश्चय झाल्याच्या नंतर कंसाने अनेकांना गोकुळामध्ये अनेक दैत्यांना पाठवायला सुरुवात केली. त्या सगळ्याचा समाचार घेत परमात्मा लहानाचे मोठे व्हायला लागले. अनेक दैत्याचा संहार केला. बालपणातच भगवंतांनी अदानवी सृष्टी करण्याचा संकल्प केला आणि तशा पद्धतीनं परमात्मा कामाला लागलेले होते असं पूर्ण देवाच्या चरित्रात आहे. भगवंताचं गोकुळात आगमन झाल्यापासून सगळ्या गोकुळामध्ये समृद्धी नांदायला लागली होती. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास असं वर्णन तरी आहेच आहे. याच्याशिवाय संतांनी अशी वर्णनं केलेली आहे. भगवंताच्या गोकुळात आगमनाच्या आधी सुद्धा ब्रजमंडल सगळं समृद्ध होतं पण देवाच्या आगमनाने विशेष समृद्ध झालं. गोधन तिथं होतच होतं पण देवाचं आगमन झाल्यापासून प्रत्येक काय कामधेनू झाली. पण ब्रजमंडलामध्ये खडे मोठे होतेच होते ते सुद्धा रत्नासारखे मूल्यवान होते पण देवाच्या आगमनानं प्रत्येक खड्याला चिंतामणीत्व प्राप्त झालं होतं. ब्रजमंडलाला अनेक वृक्षवल्ली होत्या पण त्या सगळ्या वृक्षवल्लीला देवाच्या आगमनाच्या योगाने कल्पवृक्षत्व प्राप्त झालं. भगवंताचं आगमन झाल्याच्या नंतर ब्रजमंडलाचं वर्णन संतांनी असं केलंय. घर पडायला झालेली जी होती म्हणजे जे घर त्या घराच्या भिंती अशा अगदी वाकलेल्या होत्या अशा भिंती सुद्धा देवाच्या आगमनानं सरळ होऊन ते घर शोभायला लागलं.